श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा मलमास असंही म्हणून ओळखत असतो. तर शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलेलं आहे. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. तर या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रात नमूद केलेलं आहे. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष आणि सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, त्यानंतर तो कधी संपतो, त्याचं महत्त्व काय आहे आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर बघा, वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात आणि कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना, तर चला जाणून घेऊया. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास हा लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होतं? तर कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जो आहे तो जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारणतः 28 ते 29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य हा एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. आणि दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात आणि हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला आपण अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्यानं व्रत जे आहे ते व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकानं तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना जो आहे तो येत असतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारा आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. आणि म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. तर इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक मास म्हणजेच अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला देखील सुरुवात होत आहे. अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभ योग मानलं जातं. अंगारकीच्या उपवासाचं फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचं एकत्र पुण्य होय.
आता या महिन्यात काय करावं, काय टाळावं, कुठल्या गोष्टी चुकूनही करू नये, तर ते जाणून घेऊया. तर या अधिक मासामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाचं अगदी मनापासून वाचन करावं. विष्णू सहस्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा आहे. श्रीरामचरित मानसातील काही विशिष्ट पाठ आहे. पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचं रोज अर्थात पठण करावं, अर्थासह पठण करावं. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. पण जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरीही तेवढंच पुण्याचं फळ जे आहे ते मिळतं. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या जीवनात एवढा वेळ मिळणं मुश्किल आहे. तर अगदी तुम्ही जेवढा वेळ मिळेल, जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. अगदी मंत्र जप केला, स्तोत्र म्हटलं तरी चालणार आहे. या महिन्यात शक्यतो एक वेळचं अन्न घ्यावं असंही काही परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं असं म्हटलं जातं. तसेच या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये तुम्ही गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, पुन्हा बघा साखर आहे, खजूर आहे, अशा सात्विक वस्तूंचं यथाशक्ती दान केल्यानं ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदानाला देखील अत्यंत शुभ मानलं जातं. तर बघा 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभतिथी. या दिवशी काहीही खरेदी केली जाते. विशेषतः सोनं, चांदी ते खरेदी केलं जातं. सोनं चांदी ते अनेक पटींनी वाढतं असं शास्त्र सांगतं. तर धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पाण्यातील बघा अगदी काही नाही जमलं तर पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी ही लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला दागिने जे आहेत चांदीचे वाण देण्याची परंपरा आहे. अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. तर धोंड्याच्या महिन्यात आवर्जून पायातली जोडवी घेतली जातात. या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणजेच माधव मास असंही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा जे आहे त्याचं फळ हे 100% जास्त मिळतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम हा संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच तर बघा या महिन्यात कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाहीत, कोणत्या गोष्टी बघा आपल्याला टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी केल्यानं पुण्य बघा कमी होईल तर हे देखील जाणून घेऊया. तर जसं की लग्न आहे, साखरपुडा आहे, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगलकार्य असतील, गृहशांती असतील, अशी काही महत्त्वाची कामं जी आहेत ती या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान आहे, कांदा, लसूण हे पदार्थ देखील खाऊ नयेत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारणतः नवीन कामं, नवीन घर, नवीन दारांची बघा नामकरण विधी असेल, गृहप्रवेश असेल, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभकार्य देखील या काळात करू नये. तसेच विहीर असेल, बोरिंग, तलाव खणणं अशी कामं देखील करू नये. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. म्हणून धोंड्याच्या महिन्यात म्हणजेच अधिक मासात ही कामं केली जात नाही. हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होतं असं म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावं. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणं हे अनिवार्य मानलं जातं. उशिरापर्यंत झोपणं हे पुण्य कमी करतं. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. भांडणं अजिबात करू नये. कोणाचं मन दुखावेल असे अपशब्द वापरू नये. तसेच अधिक मासात निंदा, वाईट बोलणं टाळल्यास खूप बघा पुण्य जे आहे ते खूप वाढतं. वाईट बोलल्यास ते क्षणही होतं. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणं अत्यंत शुभ मानलं जातं. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावं. यथाशक्ती जसं जमेल तसं दान करा. कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ हे 100 पट वाढतं. दान टाळणं म्हणजे पुण्य गमावणं आहे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. आपल्याकडे जेवढं आहे त्यातील काहीतरी थोडं का होईना देता आलं पाहिजे, म्हणून दानधर्म करा.
देवांचं व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेले जप, व्रत, पाठ हे अर्धवट सोडणं देखील चुकीचं मानलं जातं. त्यानंतर मांस, मद्यपान जे आहे ते देखील टाळावं. अधिक मासात तामसिक आहार केल्यानं पुण्य कमी होतं. तसेच या महिन्यात घरात अंधार ठेवू नये. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर बघा, वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये, वृद्धांचा अपमान करू नये. त्यानंतर बघा, उपवास असेल, दान, पारायण, गरिबांना अन्नदान असेल, काही सेवा आवश्यक करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, हा जीवन बदलणारा आणि कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा हा काळ आहे. आणि या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख नक्कीच येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धन समृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा तुमच्यावर राहील, तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर राहील आणि याने तुमचं घर जे आहे ते देखील प्रगती होईल. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या या मासिक बघा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासबद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जे आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देईल. तर फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता आणि त्याच्याकडे अफाट अशी संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते, पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, तो म्हणजे गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचं काय महत्त्व. आणि काळानुसार राजा नहुषाचा मृत्यू झाला. त्याच्या पाप पुण्याची हिशोब झाला आणि त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेलं दुर्लक्ष हे खूप मोठं पाप ठरलं आणि त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आलं आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजे साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावं लागलं. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला आणि तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून तो शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितलं, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होतं, पण तू अधिक मासाचं महत्त्व ओळखलं नाहीस आणि त्या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असतं. तुझ्या पापाचं मूळ तिथेच आहे. युधिष्ठिराच्या या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झालं आणि त्याने मनोभावे तपश्चर्या केली आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केलं आणि त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळालं. तर हा कथेचा बोध आहे. तर या कथेचा बोध काय, तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्म ही भगवान विष्णूंना प्रिय असते. म्हणूनच अधिक मासात या काही गोष्टी ह्या आवर्जून केल्या पाहिजे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून टाळल्या देखील पाहिजे. तर हा व्हिडिओ